स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये। मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाचा म्हणजे खूपच दुर्दैवी अशी घटना बघणार आहोत, जो की या व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, ती घटना कशी घडली, कुठे घडली, सर्व माहिती मी तुम्हाला देईल। मित्रांनो, त्या अगोदर आपले जे बांधव आहेत जे या विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू पावले, त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करू। तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, सरदार वल्लभभाई पटेल विमानतळ जे की अहमदाबाद या ठिकाणी आहे। या विमानतळावरून लंडनला जाण्यासाठी एअर इंडियाचं AI-171 विमान यांनी उडान घेतली होती, परंतु काही काळातच मेघानी नगरी त्याचा अपघात झाला, म्हणजेच विमानातील काही तांत्रिक अडचण आल्यामुळे हे विमान त्या ठिकाणी कोसळले। मित्रांनो, तुम्हाला एकच विनंती, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हा व्हिडिओ खूपच माहिती देईल तुम्हाला। आपले जे बांधव आहेत जे की या विमान अपघातामध्ये वारले, हा विमान अपघात भारतातला सर्वात मोठा विमान अपघात म्हटला तो। मित्रांनो, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडेल तर आपल्याला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल डिसन नॉलेजला आवर्जून सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, जसं की या विमान अपघातामध्ये तुम्हाला माहितीच आहे, गुजरातचे माजी मुख्यमंत्री जे की विजय रुपानी हे देखील या अपघातात वारले। त्यांचा जन्म यांगून बर्मा येथे 1956 साली झाला होता। आनंदीबेन पटेल ज्या 2014 साली मुख्यमंत्री बनल्या त्या गुजरातचे, त्यांच्या काळात काही घटना घडल्या, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आणि 2016 साली गुजरात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विजय रुपानी यांनी शपथ घेतली। मित्रांनो, विजय रुपानी हे 2016 ते 2021 पर्यंत मुख्यमंत्री राहिले होते गुजरातचे, तर 2006 ते 2012 असे राज्यसभेचे सदस्य होते। मित्रांनो, ह्या विमान अपघातामध्ये जे आपले मुख्यमंत्री गुजरात राज्याचे होते विजय रुपानी यांचा देखील मृत्यू झाला आहे। मित्रांनो, खूपच दुर्दैवी घटना आहे, भारतातील सर्वात मोठा विमान अपघात मानला तो हा। या विमान अपघातात मित्रांनो, जे 2 पायलट वारले त्यामध्ये सुमित सबरवाल जे की मुंबई पवई इथे राहत होते, तर दुसरे जे सह पायलट होते ते होते क्लाइव कुंदर। मित्रांनो, दोघांनाही खूप चांगल्या प्रकारे विमान चालवण्याचा अनुभव होता। जसं की तुम्हाला माहितीच आहे, सुमित सबरवाल जे कॅप्टन होते त्यांना जवळपास 8000 तास विमान उडवण्याचा अनुभव होता, तर क्लाइव कुंदर यांना देखील 1100 तास विमान उडवण्याचा अनुभव होता। मित्रांनो, या विमानात एकूण 242 नागरिक होते, त्यापैकी 230 प्रवासी, 2 पायलट व 10 केबिन क्रू होते। ही जी विमाने मित्रांनो, ही जी बिल्डिंग तुम्ही चित्रामध्ये बघत आहे आपल्या व्हिडिओमध्ये, ही बिल्डिंग BJ मेडिकल कॉलेज जे आहे अहमदाबादमध्ये मेघानी नगरमध्ये, त्या बिल्डिंग ही जी बिल्डिंग आहे तरी त्या कॉलेजची हॉस्टेलची बिल्डिंग आहे। मित्रांनो, या हॉस्टेलवरच हे विमान कोसळलं। मित्रांनो, ही घटना खूपच दुर्दैवी आहे, अशी घटना पुन्हा घडू नये अशा आपण देवाला प्रार्थना करू। मित्रांनो, ह्या विमान अपघातामध्ये आपले जे कॅबिन क्रू होते, महाराष्ट्रातले 2 कॅबिन क्रू होते जे की अपर्णा महाडिक व मैथिली पाटील हे होते। 625 फुटावरून हे विमान कोसळत आलं। मित्रांनो, यामध्ये अपर्णा महाडिक व मैथिली पाटील या 2 कॅबिन क्रू मेंबर होत्या, या महाराष्ट्राच्या होत्या, त्या देखील वारल्या या 10 कॅबिन क्रू मेंबरांपैकी। मित्रांनो, हे विमान MBBS जे मेडिकल कॉलेज आहे त्याच्या हॉस्टेलवर पडलं, तर साहजिकच आहे की MBBSच्या काही विद्यार्थी देखील त्यात जखमी झाले असतील। तसं मित्रांनो, 2 ते 3 विद्यार्थी मृत्यू पावले असे देखील माहीत पडत आहे। पण मित्रांनो, एक अशी घटना घडली आश्चर्यचकित की या विमान अपघातामध्ये रमेश विश्वास कुमार हे एकमेव व्यक्ती जिवंत वाचले आहेत। पण मित्रांनो, त्यांच्याकडून आणखी काही माहिती आपण मिळाली तुम्हाला मी नक्कीच सांगेल। हे विमान अपघात जेव्हा घडलं मित्रांनो, त्यावेळेला खूपच आपले जे भारतीय लोक आहे यांना खूपच मनाला धक्का बसला असेल, कारण की हा अपघात खूप मोठा आहे मित्रांनो, ज्यामध्ये 242 नागरिक मृत्यू पावले असं माहीत पडलं होतं, त्यापैकी 1 नागरिक जे रमेश विश्वास कुमार आहे ते वाचले आहेत। देवाला एकच प्रार्थना मित्रांनो की पुन्हा असा विमान अपघात घडू देऊ नये। या विमान अपघातामध्ये तुम्हाला जसं माहितीच आहे, एअर इंडियाचं विमान होतं हे। या विमान अपघातामध्ये 241 नागरिक वारले, त्यामध्ये आपल्या भारतातले काही होते, काही ब्रिटिशचे, तर काही 1 जण कॅनडियन देखील होता। मित्रांनो, माझ्याकडून सांगताना किंवा बोलताना काही चुकी झाली असेल तर मी आपली मनापासून माफी मागतो। या अपघातात मित्रांनो, जे की
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी, तसेच 2 पायलट जे की सुमित सबरवाल व क्लाइव कुंदर हे, सोबतच आपले महाराष्ट्राचे 2 कॅबिन क्रू अपर्णा महाडिक व मैथिली पाटील, सोबतच त्यांच्यासोबत जे इतर 8 कॅबिन क्रू आणि आपले भारतीय देशामध्ये जे भारताचं दर्शन करायला आलते असे दुसऱ्या देशातले नागरिक, तसं आपल्या भारतातले असे मित्रांनो 241 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ह्या विमानामध्ये मित्रांनो, हे विमान 625 फूट वरून कोसळत आलं, जे की मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर पडलेलं आहे मित्रांनो. त्यामध्ये काही MBBS विद्यार्थी देखील जखमी झाले असं माहीत पडत आहे. मित्रांनो, हे विमान एअर इंडिया या कंपनीचं होतं, AI-171. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी आपलं मनस्वी आभार मानतो, मनापासून धन्यवाद प्रकट करतो. असंच प्रेम नेहमी असू द्या. तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद मित्रांनो.